अक्कलकोटचे स्वामी समर्थ, ज्यांना दत्तगुरूंचा तिसरा अवतार मानले जाते, त्यांनी आपल्या भक्तावर असंख्य कृपा केली. ही कथा एका गरीब ब्राह्मणाच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची प्रेरणादायी घटना आहे. श्री स्वामी समर्थ कुरुक्षेत्रात आले. हे ठिकाण पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. त्याला दक्षिण काशी असेही म्हणतात. स्वामी समर्थ दररोज दुपारी अमरपूर गावात भिक्षा मागण्यासाठी जात असे आणि भक्तावर कृपा करत असे. अमरपूर गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता, जो आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून करत असे. त्याला जे काही मिळेल त्यात तो आनंद मानत असे. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे जीवन भिक्षा, अतिथी सेवा आणि देवाच्या भक्तीतच व्यतीत होत असे. ब्राह्मणाची पत्नी प्रत्येक येणाऱ्या अतिथीची पूजा करत असे आणि घरी असेल जे काही असे ते आनंदाने अर्पण करत असे. एके दिवशी भिक्षा मागत ब्राह्मणाच्या घरी स्वामी समर्थ आले. त्यावेळी ब्राह्मण भिक्षा मागायला गेला होता आणि घरी काहीच नव्हते. ब्राह्मणाच्या पत्नीने शिरगुरूंचे स्वागत केले, त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली. पण जेव्हा भोजन वाढण्याचा प्रश्न आला, तेव्हा तिला चिंता वाटली, कारण घरी काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिच्या लक्षात आले, अंगणात केवड्याचे मोठे झाड आहे. तिने त्या झाडावरून शेंगा तोडल्या, त्याची भाजी बनवली आणि श्री स्वामी समर्थांना वाढली. स्वामी समर्थांना ते भोजन फार आवडले आणि त्यांनी जाताना ब्राह्मणाच्या पत्नीला आशीर्वाद दिला, तुझे दारिद्र्य, गरिबी दूर होईल. आणि जाता जाता त्यांनी घेवड्याच्या मुळ्या उपटून टाकल्या. मुळ्या कापताना पाहून ब्राह्मणाची पत्नी खूप दुःखी झाली आणि ती रडू लागली. थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परतला, तेव्हा पत्नीने घडलेली सगळी घटना सांगितली. ब्राह्मण ज्ञानी होता, त्याने पत्नीला समजावले आणि म्हणाला, स्वामी समर्थांनी तुला आशीर्वाद दिला आहे, त्याच्यावर तू विश्वास ठेव. ब्राह्मणाने विचार केला की झाडाच्या मुळ्या कापल्या गेल्या आहेत, तर आता ते पूर्णपणे उपटून टाकले पाहिजे. त्याने कुदळ घेऊन मुळे खणायला सुरुवात केली. तेव्हा त्याला तिथे धनाने भरलेला एक माठ दिसला. ते पाहून दोघेही खूप आनंदी झाले. धन मिळाल्यानंतर ब्राह्मण आणि त्याची पत्नी श्री स्वामी समर्थ गेले. त्यांनी त्यांची पूजा केली आणि सगळी घटना सांगितली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.